नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आमच्या सुपर मास्टर या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज जो मुंबई पोलीस चालक या पदासाठी पेपर झालेला आहे, त्या पेपरमध्ये गणित या विषयाचे अगदी सोपे प्रश्न विचारण्यात आले होते। ते सर्वच्या सर्व प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याचा सोल्युशन सांगणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अद्यापही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला जे बेल आयकॉनचे बटन आहे त्याला देखील प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशा कोणत्याही भरती संदर्भातल्या महत्त्वपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला सर्वात आधी मिळत जाईल। तर मित्रांनो बघा, या ठिकाणी खूपच सोपे प्रश्न विचारण्यात आले होते। पहिला प्रश्न विचारण्यात आलेला होता या ठिकाणी गणितामध्ये 25 गुणिले 25 भागिले 5 असा प्रश्न होता। अगदी सोपा प्रश्न होता। या ठिकाणी क्वेश्चन पहिला होता 25 गुणिले 25 आणि भागाकारामध्ये होते 5। मित्रांनो, याचं करायचं काय होतं तर बघा, आधी आपण भागाकार करतो म्हणजे 5 1 5, 5 5 25। आता राहिले काय तर 25 गुणिले 5, उत्तर काय येईल 125। ही झाली तुमची उत्तर। मित्रांनो, पर्याय क्रमांक अ मध्येच उत्तर होती त्याची, ठीक आहे। नंतरचा प्रश्न विचारला होता 41 गुणिले 42 पहा। तर दुसरा प्रश्न काय होता, दुसरा क्वेश्चन विचारण्यात आलेला होता 41 व 42 यांचा लसावी, यांचा काय काढा LCM म्हणजे लसावी काढा। तर आता तुम्हाला 41 आणि 42 या लगतच्या संख्या आहेत, मग लगतच्या दोन संख्यांचा जर लसावी काढायचा आहे तर त्याला आपल्याला काय करावं लागतो, त्यांचा गुणाकार करावा लागतो। म्हणून आपल्याला करायचं काय आहे तर 41 आणि 42 या दोघांचा गुणाकार करायचा होता, ठीक आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला 41 आणि 42चा जर गुणाकार केला तर काय होईल 42 1 42, ओके। हातचे राहिले 4, 42 चौक किती होईल 168 आणि 4 172 म्हणजे 172 म्हणजे 1722 अशी उत्तर होती। किती 1722 हे त्यांची दोघांची उत्तर म्हणजे काय 41 आणि 42 चा लसावी, ठीक आहे। नंतरचा प्रश्न विचारण्यात आला होता 6 9 आणि 12 यांचा मसावी। आता प्रश्न असा विचारला होता मित्रांनो 6 9 आणि 12 यांचा HCF विचारला होता मसावी। मग आता यांचा मसावी म्हणजे काय तर ह्या तिन्ही संख्यांना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या। मग आता ह्या 6 9 आणि 12 यामध्ये 3 3 चा फरक आहे आणि ह्या 3 च्या तीनही संख्या 3 च्या पाड्यात येत आहेत, 6 च्या पाड्यात येत नाही, ओके। म्हणून यांचा मसावी काय होता तर 3 होता, ठीक आहे। याचं उत्तर सुद्धा पर्याय क्रमांक 1 मध्ये होतं। पुढचा प्रश्न विचारण्यात आला होता 5 भागिले 8 म्हणजे किती टक्के। तर मित्रांनो, पुढचा प्रश्न विचारण्यात आलेला होता 5 भागिले 8 म्हणजे किती टक्के। तर मित्रांनो, किती टक्के असा जर तुम्हाला प्रश्न दिसला की करायचं काय, याला गुणिले 100 करून घ्या। बघा आता दोघाला कितीने भाग जातो 4 न 4 दुने 8 आणि 25 चौक 100, 25 5 125 भागिले 2। आता 125 च्या अर्धे, 125 च्या अर्धे किती तर 62.5% ही झाली तुमची उत्तर। पर्याय क्रमांक किती होतं, पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर होती। नंतरचा प्रश्न विचारण्यात आलेला होता, अगदी सोपा प्रश्न आहे पहा। काय म्हणते, एका दुकानदाराने 320 रुपये छापील किमतीच्या पुस्तकावर 35 रुपये सूट दिली। आता त्याची छापील किंमत किती होती, छापील किंमत 320 रुपये होती। याच्यावर सूट किती दिली आहे तर 35 रुपये सूट दिली, ठीक आहे। तर तिची विक्री किंमत आता 35 रुपये कमी करून विकावं लागेल ना। म्हणून आता काय होईल तर 0 आहे म्हणून 10 मधून 5 गेले, 5 बाकी राहिले, हातचा परत केला आपण, पुन्हा इथं हातचा घ्यावा लागेल। 12 मधून 4 गेले, राहिले किती 8 राहिले आणि 3 आहेत, हातचा परत केला म्हणून 2 झाले, 3तून 1 गेला 2 म्हणजे 225 रुपयाला ते विक्री होईल। काय होईल 285 रुपयाला आपल्याला तिला विकावं लागेल, ठीक आहे। अगदी सोपा होता। पुढचा प्रश्न विचारण्यात आला होता अमोलने एक मोबाईल 12,280 रुपयात खरेदी केला, ठीक आहे। आता पुढचा प्रश्न विचारण्यात आलेला होता अमोलने एक मोबाईल 12,280 रुपयाला खरेदी केला, ठीक आहे, ओके। चला खरेदी केला, आता मग काय केलं तर व 14,440 रुपयांना विकला आणि 14,440 रुपयांना विकला आणि त्याची विक्री होती 14,440 रुपयांना विकला। आता मित्रांनो याच्यामध्ये त्याचा
विचारला काय तर त्याला किती रुपये नफा झाला. ठीक आहे, आता नफा कसा तर विक्री किंमत जास्त आहे, खरेदी किंमत कमी आहे, म्हणजे त्याला पैसे लागले कमी मिळाले जास्त, म्हणून यांची काय करायची आपण वजाबाकी. शून्यातून शून्य गेला, शून्य राहिला, 14तून 8 गेले, 6 राहिले, पुन्हा हातचा परत केला, 4तून 2 गेला, सॉरी 4तून 3 गेले, 1 राहिला, आणि आता हातचा परत करायची गरज नाही म्हणून 4तून 2 गेले, 2 राहिले, आणि इकडे 0, म्हणजे 2160 रुपये. किती? 2160 रुपये त्याचा निव्वळ नफा होता. ठीक आहे, 2160 रुपये आहे का? पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर आहे 2160 रुपये त्याचा निव्वळ नफा. चला पुढचा प्रश्न विचारला होता, एक मोटरसायकल 18,000 रुपयाच्या किमतीत विकली. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न होता, एका मोटरसायकलची विक्री किंमत आहे 18,000 रुपये. ठीक आहे, ही झाली विक्री किंमत. चला आता 18,000 रुपयाला विकली होती, तेव्हा त्याला 12.5% नफा झाला. आता याच्यावर त्याला 12.5% नफा झाला, म्हणजे याच्यामध्ये मूळ किंमत प्लस नफा दोन्ही इन्क्लूड आहेत त्याच्यामध्ये. म्हणजेच काय झालं तर मूळ किंमत किती? 100%, आणि नफा किती होता तर 12.5%. म्हणजेच ही कितीला 112.5% ही तिची विक्री किंमत. ओके, आपल्याला पाहिजे किती? 100%, म्हणजे तिची मूळ किंमत किंवा खरेदी किंमत. म्हणून 100 भागिले हे खाली घेऊन जा, 112.5 गुणिला 18,000. ओके, चला मग आता काय तर हा 112 आहे, 112 आहे, म्हणजे हा 12च्या दुप्पट किती होते? 12च्या दुप्पट 25, सॉरी 12.5च्या दुप्पट किती होते? 25 होते. मग 25 चौक 100 होतात, म्हणजे 12.5 8 100 होतील. 12.5 8 100 आणि 12.5 9 112.5. मग आता काय होते? 9 1 9, 9 दुने 18, 8 दुने किती तर 16, आणि 3 शून्य जसेच्या तसे, म्हणजे ही झाली त्याची खरेदी किंमत. काय? 16,000 रुपये त्याची खरेदी किंमत. पर्याय क्रमांक आहे का उत्तर? हो. चला ही झाली त्याची खरेदी किंमत. पर्याय क्रमांक क मध्ये त्याचं उत्तर आहे. पुढचा आहे सायकलची किंमत. चला नंतरचा प्रश्न आहे, सायकलची किंमत काय आहे? सायकलची किंमत आहे 2,500 रुपये. ठीक आहे, चला सायकलची किंमत 2,500 रुपये आहे. त्यानंतर दुकानदार 5% सूट देतो, तर ग्राहकाला ती किती रुपयांना पडेल? आता 5% सूट दिल्यानंतर ती राहिली कितीला? 95%. टोटल किती राहते? 100%, बरोबर ना? मग राहिली कितीला? 95, म्हणून 95 वर लिहा, भागाकारामध्ये 100 लिहा, कारण ती 100% असते. म्हणून 1 0 1 0 1 0 1 0, म्हणजे खालचे वरचे 1 1 0 कट झाले. आता राहिले आपल्याजवळ 95 गुणिला 25, तर 25 पाचा 125 चे 5 हातचे 12. ओके, आणि 25 9 225, 225 आणि 10 235, 237, म्हणजे 2375 रुपयाला ती ग्राहकाला पडली. किती? 5% सूट देऊन 2375 किंवा 2,375 रुपयाला ती ग्राहकाला पडली. ठीक आहे, चला त्यानंतरचा प्रश्न विचारण्यात आला होता, 3,000 रुपयावर 22% दराने कमिशन किती होईल? अगदी सोपा प्रश्न आहे. पहा क्वेश्चन कसा होता तर 3,000 रुपये रकमेवर, ठीक आहे 3,000 रुपयावर 22% दराने कमिशन. मग आता याचे सरळ 22% काढून घ्या ना. 22% म्हणजे भागीला 100, 1 0 2 0 1 0 2 0, 22 3 किती? 66, आणि हा एक उरलेला शून्य जसाच्या तसा, म्हणजे कमिशन किती होईल? 660 रुपये कमिशन होईल. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न पाहून टाकू आपण. चला पुढचा प्रश्न विचारला होता, एका शेतकऱ्याने 9,200 रुपये किमतीचा माल अडत्या मार्फत विकला. आता किती? 9,200 रुपये किमतीचा माल अडत्या म्हणजे कोणता? दलाला मार्फत विकला. आता अडत्या मार्फत विकला, त्याला 2% अडत द्यावी लागली. आता याच्यावर 2% अडत द्यावी लागली,
तर त्याला किती रुपये मिळाले, म्हणजे त्याला किती रुपये दलाली मिळाली किंवा दलाली किती झाली. ठीक आहे, तर याच्यावर 2% दलाली काढून घ्या भागीला 100. 2 आहे म्हणून 2% म्हणून भागीला 100. 1 0 2 0 1 0 2 0 काय होईल, 2 दुने 4 आणि 9 दुने 18 म्हणजे 184 रुपये त्याची काय झाली, दलाली किंवा अडत झाली. 184 रुपये त्याची अडत झाली. पर्याय क्रमांक 4 मध्ये उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, महेशने बँकेत 2,10,000 रुपये 5 वर्षासाठी ठेवले. मुदतीअंती त्याला 3,36,000 रुपये मिळाले, तर व्याजाचा दर किती होता. आता पहा मित्रांनो, व्याजावरचा प्रश्न आहे. महेशने किती रुपये ठेवले, 2,10,000 रुपये बँकेमध्ये ठेवले. ठीक आहे, आणि त्याला मिळाले किती, तर 3,36,000 रुपये त्याला मिळाले. हे होती त्याची मुद्दल आणि ही काय आहे, तर रास आहे. ठीक आहे, मुद्दल आणि रास आहे. म्हणून आपण याच्यातून जर वजा केला तर आपल्याला काय मिळते, त्याच्यावर येणारा जो व्याज आहे तो व्याज मिळेल. म्हणून काय करू आपण, शून्यातून शून्य गेला, शून्य राहिला. ठीक आहे, शून्य आहे, सॉरी इथं 6 होईल. 3तून 1 गेला, 2 राहिला आणि 3तून 2 गेले, 1 राहिला. 1,26,000 रुपये त्याला व्याज मिळाला. किती, 1,26,000 रुपये त्याला व्याज मिळाला. तर विचारलं काय आहे, व्याजाचा दर किती होता. आता व्याजाचा दर किती, तर मांडा डायरेक्ट आता काय करायचं, 1,26,000 बरोबर, हा तर सरळ व्याज आहे ना, बरोबर मुद्दल किती होता, 2,10,000 रुपये मुद्दल गुणिला दर किती होता x आणि काळ किती होता 5 वर्षे भागीला 100. ठीक आहे, शून्य गेला हा एक शून्य गेला. ठीक आहे, आता हा 21 आणि हे 5 इकडचे भागाकारात जातील, म्हणून काय करून टाकू, डायरेक्ट मी इकडे घेऊन जातो. ठीक आहे, याच्या खाली आणतो 21 गुणिले 5. ठीक आहे, 1 0 2 0 1 0 2 0 कटले. त्यानंतर राहिलं काय, 21 सक 126, 21 1 21, 21 सक 126, 0 आहे 60 आणि 5 1 5, 12 पंचे 60. 12% व्याजाचा दर होता. किती, 12%. चला नंतरचा प्रश्न पाहूया काय आहे. एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांचे सरासरी गुण 320 आहेत. पहा, एका वर्गात विद्यार्थी किती आहेत, 40 विद्यार्थी, यांचे सरासरी हे विद्यार्थी आणि इकडे सरासरी गुण किती आहेत, 320 गुण आहेत. ठीक आहे, 40 विद्यार्थ्यांचे सरासरी गुण 320 आहेत. तर त्या सर्व विद्यार्थ्यांचे एकूण गुण किती, आपल्याला एकूण गुण म्हणल्यावर यांचा गुणाकारच करावा लागतो. ठीक आहे, चला एकूण गुण किती, तर काय होईल, 2 शून्य जसेच्या तसे मांडून द्या. ठीक आहे, मग आता काय होईल, 32 1 32, 32 दुने 64 आणि 64 सॉरी चला घ्या 128 होते. ठीक आहे, मग 4 गुणे काय होईल, तर 8 आणि 4 तिरी 12 झाले 128. काय होईल, त्यांचे 12,800 टोटल गुण किंवा एकूण गुण 12,800 होईल. पर्याय क्रमांक क मध्ये याचं उत्तर आहे. चला नंतरचं आहे, 25 चे 45 गुणोत्तर काय. अगदी सोपा प्रश्न विचारला होता. क्वेश्चन होता 25 चे 45 गुणोत्तर. आता गुणोत्तर म्हणजे काय, तर लहानात लहान रूप होते. मग आता याचं लहानात लहान रूप म्हणजे काय, दोघांना कोणत्या संख्येने भाग येते, 5 ने. तर 5 25 आणि 5 9 45 हे असेल त्याचं उत्तर. 5 ला 9. पर्याय क्रमांक ड मध्ये उत्तर होतं 5 ला 9. चला त्यानंतर आहे, खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर 3 ला 7 आहे. ठीक आहे, आता खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर, पुढचा प्रश्न विचारला होता, खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर 3 ला 7 आहे. ठीक आहे, चला 3 ला 7 आहे. जर टेबलाची किंमत 441, आता हा जो टेबल आहे, हा टेबल याची किंमत आहे 441. ठीक आहे, तर टेबलाची किंमत जर 441 आहे तर खुर्चीची किंमत किती रुपये असेल. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा, टेबलाची किंमत किती आहे,
एवढी आहे. ओके, सॉरी एक मिनिट. खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर 3:7 आहे. जर टेबलाची किंमत 441 आहे तर खुर्चीची किंमत किती? आता हे 7 भाग म्हणजेच हे 441 आहेत. ठीक आहे, ही टेबलाची किंमत आहे म्हणून आपल्याला खुर्चीची काढायची आहे. तर खुर्ची वर लिहा, टेबलाला खाली जाऊ द्या आणि दिलेली किंमत किती आहे? 441. 7 7 7 सक्कम 42, 2 उरले 7 तिरी 21. ठीक आहे, मग आता काय होईल? 63 गुणिले 3, 3 तिरी 9 आणि 3 सख 18, 189 रुपये त्या खुर्चीची किंमत असेल. पर्याय क्रमांक ब मध्ये त्याचं उत्तर आहे मित्रांनो 189 रुपये. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघून घेऊया. चला, नंतरचा प्रश्न काय विचारला होता? एका शाळेतील मुले व मुली यांचे गुणोत्तर 4:5 आहे. काय आहे? पहिले पहा, प्रश्नामध्ये आधी मुली आहे आणि नंतर मुली आहे. ठीक आहे, तर मुली आणि मुले यांचे गुणोत्तर आहे 4:5, म्हणजे 4 भाग मुली 5 भाग मुले. ठीक आहे, तर यामध्ये मुलींची संख्या 76 आहे. मुली बरोबर किती आहेत? तर 76 आहे. तर मुले किती असा प्रश्न विचारला होता. ठीक आहे, मग आता आपल्याला काय करायचं काय आहे? तर मुलींची संख्या दिलेली आहे बरोबर ना, आपल्याला मुलांची काढायची आहे. मग मुलांची लिहा वर, मुली लिहा खाली. 5 काढायचे आहेत, 4 दिलेले आहेत म्हणून हे खाली लिहा गुणिला 76. ठीक आहे, 4 1 4, 4 1 4 1 4. ठीक आहे, मग राहिले किती? 3 राहिले. 3 राहिले ना, तर 4 9 36, 19. 19 गुणिला 5 बरोबर 19 5 किती? तर 95 मुले किती होते? 95 मुले होते. पर्याय क्रमांक ब मध्ये याचं उत्तर आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न आहे. राजेश व मोहन यांच्या वयाचे गुणोत्तर 7:4 असून राजेशचे वय 32 वर्ष आहे. तर मोहनचे वय किती? पहा, हा राजेश आणि दुसरा मोहन. ठीक आहे, नंतरचा प्रश्न आहे. राजेश आणि मोहन यांच्या वयाचे गुणोत्तर 4:7 आहे. याचं 4 आहे, याचं 7 आहे. ठीक आहे, दिलं काय नाही? राजेशचं वय 32 वर्ष आहे. आता राजेश कोणता आहे? तर हा, याचं वय आहे 32 वर्षे. सेम टू सेम असाच प्रश्न आहे. दिलेला आहे किती? 4 आहे, याचं 32 आहे म्हणून 4 खाली लिहा, 7 काढायचा आहे म्हणून वर लिहा गुणिला 32. 4 आहे तर 4 4 8 32, 8 7 किती? तर 56 वर्षे. 56 वर्षे कोणाचं वय? मोहनचं वय 56 वर्षे. पर्याय क्रमांक क मध्ये उत्तर आहे 56 वर्षे. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न आहे. आई वडील व मुलगा यांच्या वयाची बेरीज 85 वर्षे आहे. ओके, आई अधिक वडील अधिक मुलगा यांच्या वयाची बेरीज आहे 85 वर्षे. ओके, चला आणखी 3 वर्षांनी त्यांच्या वयाची बेरीज किती होईल? तर मित्रांनो बघा, आईही 3 वर्षांनी वाढेल, वडीलही 3 वर्षांनी मोठा आणि मुलगाही 3 वर्षांनी, म्हणजे हे 3 3 किती झाले? 9. ह्या 85 मध्ये 9 ऍड करून घ्या. 9 न 5 14 4 हातचा 1 म्हणजे 94 वर्षे त्यांच्या वयाची बेरीज. 3 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती होईल? 94 वर्षे. पर्याय क्रमांक ब मध्ये उत्तर आहे. चला नंतरचा प्रश्न बघून टाकू आपण. 4 मीटर वजा 40 सेंटीमीटर बरोबर किती मीटर? प्रश्न पहा काय दिलेला आहे. तर 4 मीटर वजा 40 सेंटीमीटर बरोबर किती मीटर असं आहे. ठीक आहे, चला काढून टाकू आपण. आता 4 मीटरला आणि सेंटीमीटर आपण एक काम करू, किती होईल? तर 4 मीटर म्हणजे 400 सेंटीमीटर होईल. 400 सेंटीमीटर मायनस काय होईल? 40 बरोबर काय? 360 सेमी. पण आपल्याला कोणत्या एककात विचारलेला आहे? मीटर मध्ये, म्हणून याला भागीला 100 करून घ्या. शून्य कटला शून्य कटला. आता हा खाली शून्य आहे, एक शून्य कटला म्हणून पॉइंट वर देऊन द्या. 3.6 मीटर असं उत्तर असेल. किती? 3.6 मीटर. पर्याय क्रमांक अ मध्ये त्याचं उत्तर आहे. ठीक आहे, नंतरचं आहे 552 मिनिटे म्हणजे किती तास किती मिनिटे असा प्रश्न आहे. किती आहे? 552 मिनिटे. ठीक आहे, 552 मिनिटे बरोबर किती तास
किती मिनिट असा विचारलेला आहे प्रश्न। आता 552 ला एक काम करू आपण 60 न भागू, कारण 1 तासाचे 60 मिनिटे होतात, म्हणून आपण याला जर 60 न भागलं तर 552 भागिले 60 करून टाकू। ठीक आहे, काय होईल आता साइन 9 54। ठीक आहे, साइन 9 54 म्हणजे काय होईल 54 म्हणजे 540। ठीक आहे, साइन 9 54 म्हणजे 9 तास। ठीक आहे, आणि आता ह्या 556 मधून 540 गेले, राहिले किती 16 मिनिटे। 9 तास 16 मिनिटे असे उत्तर असेल पर्यायीमध्ये, बघून घ्या 9 तास सॉरी या ठिकाणी 52 होतं, सॉरी एक मिनिट, या ठिकाणी 52 होतं म्हणजे काय येईल 52 होतं म्हणजे काय होईल 9 तास 12 मिनिटे, चुकीनं 16 लिहिलं होतं। ओके चला, 552 मिनिटाचं काय होईल तर 9 तास 12 मिनिटे। चला, त्यानंतरचा प्रश्न विचारला आहे होता 1 किलोबाईट म्हणजे किती 1 केबी। ठीक आहे, 1 नेक्स्ट क्वेश्चन होता 1 केबी इज इक्वल टू किती 1 किलोबाईट म्हणजे किती, म्हणजे किती, तर या ठिकाणी पहा 1000 बाईट, 1036 बाईट, 1024 आणि 1012 बाईट। तर मित्रांनो हे अगदी सोपं उत्तर आहे, 1024 बाईट होते। किती 1024 बाईट म्हणजे 1 केबी। ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न बघूया। चला, अगदी सोपे प्रश्न विचारण्यात आले होते मित्रांनो। या ठिकाणी एका वाक्यात सुटणारे प्रश्न तुम्हाला या भरतीमध्ये विचारण्यात आले आहेत, पैकीचे पैकी मार्क घेण्यासारखे या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। त्यानंतरचा आहे 1 ते 40 च्या दरम्यान किती मूळ संख्या आहेत। तर मित्रांनो 1 ते 40 च्या दरम्यान मूळ संख्या किती, बरोबर ना। तर 1 ते 40 च्या दरम्यान मूळ संख्या किती आहेत, तर 1 ते 40 च्या दरम्यान मित्रांनो एक तुम्हाला मूळ संख्या माहित पाहिजे, 1 ते 10 पर्यंत किती आहेत 4 आहेत, 11 पासून ते 20 पर्यंत किती आहेत 4 आहेत, त्यानंतर 21 पासून 30 पर्यंत किती आहेत तर 2 आहेत, आणि 31 पासून 40 पर्यंत किती आहेत तर 2 आहेत। या ठिकाणी कोणत्या आहेत तर 2 3 5 आणि 7 आहेत पहिल्या ओळीमध्ये। दुसऱ्या ओळीमध्ये कोणत्या आहेत तर 11 13 17 आणि 19। त्यानंतर कोणती आहे 23 आणि 29 आहे। त्यानंतर कोणते आहे 30 च्या नंतर 31 आणि 37। ओके, म्हणून किती झाले ह्या तर 4 आणि 4 8 आणि 2 10 आणि 2 12 मूळ संख्या आहेत। किती मूळ संख्या आहेत तर 12 मूळ संख्या आहेत, 1 पासून 40 पर्यंत 12 मूळ संख्या आहेत। ठीक आहे, चला पर्याय क्रमांक ब मध्ये याचं उत्तर आहे। त्यानंतर खालीलपैकी सर्वात मोठी 4 आकडी संख्या कोणती आहे जिला 88 ने भाग जाईल, तर 4 आकडी सर्वात मोठी संख्या कोणती आहे जिला 88 ने भाग जाईल। या ठिकाणी तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत, 4 पर्यायापैकी भागून पहा, ज्या संख्येला जाईल त्या संख्येला त्यानंतर आहे 100 ही 12.5 च्या किती पट आहे पहा। त्यानंतरचा आहे 100 ही, पुढचा प्रश्न आहे 12.5 च्या किती पट आहे। आता असा जर प्रश्न असला तर काय करायचं, उत्तर काही करायचं नाही, अगदी सोपा आहे। या 100 ला 12.5 ने भागायचं। मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं 12.5चा पाढा, 12.5 च्या दुने 25 होतात आणि 25 चौक 100 म्हणजे 12.5 8 100 होतील, 12.5 8 100। ओके, मग 12.5 तर किती होईल 8 पट होईल। ठीक आहे, 8 पट आहे पर्यायमध्ये, पर्याय क्रमांक ब मध्ये उत्तर आहे 8 पट। ठीक आहे, त्यानंतर पुढील पैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता। ठीक आहे, आता पुढील पैकी सर्वात मोठा अपूर्णांक आता याचे मध्ये बघा 14/24। त्यानंतर विचारलं आहे
11/15, त्यानंतर विचारलेला आहे 5/8, त्यानंतर आहे 3/5. ठीक आहे, 3/5. तर अशा प्रकारचा जर असेल तर करायचं काय होतं, 14/24. ओके. मग आता करायचं काय आहे, तर आपल्याला या ठिकाणी काय करावं लागते, तिरपा गुणाकार करावा लागतो. पण आपण ते त्या पद्धतीने न जाता बघा वरती सरळ सरळ प्रत्येक वेळी शून्य देतो, प्रत्येकाला समान शून्य. ठीक आहे, प्रत्येकाला समान शून्य. मग आता काय होईल, 24 × 1 = 24, 24 5 120, उरले किती इकडे 20, पुन्हा द्या 24 × 24 8 5.8 होते. मग इकडे काय होईल, 15 × 1 = 15, 15 × 90, 15 7 105, म्हणजे याच्यापेक्षा मोठा आलेला आहे, समोरची काढायची गरज नाही. मग 38 8 सकम 48, पॉईंट समोर काढायची गरज नाही, वेगवेगळे येत आहे. आणि 5 37 आपल्याला मोठा विचारला आहे, हा दिसत आहे या ठिकाणी 7 मोठा, म्हणजे 11/15 हा सर्वात मोठा अपूर्णांक असेल. ठीक आहे, कोणता, 11/15. चला त्यानंतर 235चा वर्ग विचारलेला आहे मित्रांनो. बघा 235चा वर्ग विचारला आहे. करायचं काय असते आपल्याला, पहा आता या ठिकाणी 5 आहे, 5 आहे. जर एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 5 असेल तर आपल्याला वर्ग काढण्याची अगदी सोपी पद्धत आहे. 5 असेल तर 25 जसेच्या तसे लिहा, आणि म्हणजे 23 आहेत ना, तर 23च्या पुढची संख्या कोणती आहे, ह्या 24 न याचा गुणाकार करा. ठीक आहे, मग 24 त्रिक काय होईल, 72 चे 2 हातचे 7, 24 दुने 48, 48 आणि 7 55, म्हणजे 55,225. याचं उत्तर असेल 55,225. आहे का पर्यायात, 55,225 पर्याय क्रमांक 1 मध्येच उत्तर आहे मित्रांनो. 55,225 याचा वर्ग आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न वर्गमुळावरचा होता. 2809 वर्गमूळ. ठीक आहे, आता वर्गमुळामध्ये काय आहे, 2809 आहे. काय करायचं आहे, या ठिकाणी एकक स्थानी 9 आहे, 2 2च्या जोड्या पाडून घ्या. एकक स्थानी 9 आहे, तर कोणकोणत्या संख्येचे एकक स्थानी 9 येते, समजा जर 3 असेल आणि 7 असेल, 3 किंवा 7 असेल तर एकक स्थानी 9 येतो. लिहून झालं. त्यानंतर 28, 28च्या खालची पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे, 25. बरोबर ना, मग 25 कोणाचा वर्ग आहे, तर 5चा, म्हणून 5 दोन्हीकडे लिहून घ्या. आता आपल्याला 2 मिळाले आहेत, 53 की 57. बरोबर ना, 53 की 57. 28च्या नंतरची कोणती आहे पूर्ण वर्ग संख्या, तर 36 आहे. आता आपल्याला तुलना करायची आहे, हे 28 लहान संख्येच्या जवळ आहेत का मोठ्या संख्येच्या जवळ आहेत, 28 कोणाच्या जवळ आहे, ह्या 25च्या म्हणजे लहान संख्येच्या जवळ आहेत, म्हणून उत्तर होईल 53. किती होईल, 2809 याचा वर्गमूळ किती आहे, तर 53. ओके, चला नंतरचा प्रश्न पाहू. 32 आणि 64चा मसावी काढा. आता अगदी सोपा आहे मित्रांनो, पण मी तुम्हाला या ठिकाणी 32 आणि 64चा मसावी पहा, मी तुम्हाला टेक्निक सांगू याची एकदा. ठीक आहे, चला 32 आणि 64 या दोन्ही संख्येला भाग देणारी संख्या काढून टाका आपण. ठीक आहे, कोणत्या कोणत्या संख्येने जाते, तर 8 ने भाग जाते, 8 चौ 32 आणि 8 8 64. ठीक आहे, त्यानंतर पुन्हा भाग जाते, 4 ने भाग जाते, 4 1 4, 4 दुने 8. आता भाग जात नाही, म्हणून ह्या दोघांचा गुणाकार करून टाका. ठीक आहे, 8 चौ किती होईल, 32 होईल. अशी पद्धत असते. पण मित्रांनो बघा, 32 आणि 64, 32च्या दुप्पट 64 आहे, म्हणजे 32ला आणि 64ला 32 ने भाग जाते, असंही आपण म्हणू शकत होतो. म्हणून उत्तर काय येईल, मसावी त्यांचा काय येणार आहे, 32. ठीक आहे, चला त्यानंतर 24 26 आणि 40चा लसावी. आता लसावी आपण काढूया. ठीक आहे, आता लसावी किती म्हणते, 24 26 आणि 40चा लसावी. आता लसावी काढताना काय करायचं आहे, लसावी म्हणजे असामायिक अवयवांचा गुणाकार. मग आता ह्या सर्वांना भाग देणारी संख्या कोणती आहे, तर 2 आहे. बरोबर आहे का, 26 नाही, इकडे 36 आहे. ठीक आहे, ह्या सर्वांना भाग देणारी कोणती संख्या आहे, तर 24 36 आणि 40 यांना सर्वांना भाग देणारी संख्या आहे 4. ठीक आहे, मग 4 ने भागून द्यायचं. आता 4 सक 24,
4 9 36 आणि 4 10 40. आता भाग जाते का सर्वांना? नाही जात. मग नाही जात ना, आता कोणत्याही दोन संख्येला जाते का ते पहा. हो जाते, म्हणून 3 ने भाग जाते. 3 1 3 3 दुने 6 3 3 9 आणि हे 10 ला जात नाही म्हणून जसेच्या तसे उतरवा खाली. आता काय होईल? दोन संख्यांना भाग जाते का? हो, 2 ला आणि 10 ला जाते म्हणून 2 बे 1 बे 3 जसेच्या तसे आणि बे 5 10. आता करायचं काय आहे? 4 3 2 1 3 आणि 5 यांचा सर्वांचा करायचा आहे गुणाकार. पहा आता कोणाकोणाचा? यांचा. ठीक आहे, हे एकचा गुणाकार नाही केला तरी चालेल. आता 5 3 किती? 15. 15 दुने किती? 30. 30 3 किती? 90. 30 3 90 आणि 90 9 4 36 म्हणजे 360 यांचा लसावी होईल. किती होईल? 360 लसावी होईल. ओके, चला. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला गणित या विषयामध्ये प्रश्न विचारले होते आणि अगदी सोपे प्रश्न होते. आपण सर्वच्या सर्व प्रश्न अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला विश्लेषण करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर मित्रांनो, व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या संबंधित जे पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा या व्हिडिओची लिंक शेअर करायला मात्र विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.